झाले आमची सकाळ. व्योम कुठे आहे? इथे आहे. कुठे व्योम? इतका छान वातावरण झालं. व्योमला थंडी लागली. व्योम थंडी कशी लागली? कशी लागते थंडी बाबूला मजा? नाही, हा तर गेम होणार आहे कंटिन्यू. ना what happened? You want to wear the cap? No? What do you want to do? You want to play with it? No? You want to give mama kissy? Oh. बसला खाली. आता त्याला मज्जा आली. कसं असतं? लागलं वाटलं नाही हसू करती. व्योम कसा असतो? ठीक आहे. ए व्योम आपण भॉ कसं करतो? भॉ कसं? काल माऊला भॉ कसं करणार होता? बघ ओके कॅन यू टेल मी व्योम रडतो कसं? व्योमला त्या दिवशी इंजेक्शन मारली तर कसं रडला व्योम? असं कोणी मारलं? असं कोणी मारलं? तू ब्रेकफास्ट केला? You want to eat? आता बघा त्याला हिंदी पण कळते. दुबी तू क्या कर रहा है? क्या कर रहा है? तूने मिल्क पिया? तुझे हिंदी आती है? नहीं. तो ये कैसी समझ गया तू? दुबी मम्मा किधर है? मम्मा किधर है? नहीं समझा. इतनी हिंदी नहीं आती. मुझे नहीं आती इतनी हिंदी. ते असं वाटते कुठेतरी बॉम्ब फुटला आणि हा धूर सुटलाय. विचित्र वाटतंय. बाप रे, असे ढग मी फर्स्ट टाइम पाहिले धुरासारखे. विचित्रच काहीतरी झालंय ना क्लायमेट. आणि अशा विचित्र क्लायमेट सोबत गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू मोमेंट्स विथ व्योम. यांची कमाल बघा, पावसाचं पाणी पडल्यामुळे इथे पाणी भरलेलं. तर आता हे बिल्डिंगचे मेंटेनन्सवाली लोक आहेत ही, आणि ते पाणी साफ करायला लागले. हे संपूर्ण त्यांनी बघा ना, पूर्ण सगळीकडून हा पूर्ण पॅच पाण्याने भरलेला, तो पूर्ण त्यांनी क्लीन केला. वा, हे मेंटेनन्सवाले असतात बिल्डिंगचे. पण हे सगळीकडे नाही मला दिसले. कुठे ह्याच बिल्डिंगमध्ये अशी स्पेसिफिकली दिसली काय माहिती. बाकी कोण आहेत की नाही आहे. सही आहे. कसं वाटतंय? असं वाटतं की कुठे फुटले जोरात आणि त्याची ढगं अशी येतात आणि किती फास्ट मूव होतात क्लाउड्स. बापरे. मग तू बघ ना, असं वाटते क्लाउड्स पडत आहेत. क्लाउड्स जाऊ दे, असं वाटतंय खाली ते बघ काळं काळं झालं. असं वाटतंय आग लागली. असं वाटते कुठेतरी आग लागली आणि त्यांची ढगं इकडे आली. तुला माहिती आहे ते एअरपोर्टला आग लागली होती तेव्हा असंच तर झालेलं. एअरपोर्टला ना, इराणला जे ते ऑइलचं ते फुटलेलं बघ. अगं बाई, तुला माहिती आहे बाबूला आम्ही घेऊन गेलेलो वॅक्सिनेशनसाठी, तेव्हा तिथे एअरपोर्टकडे आग लागली होती ना ऑइल टँकरची. असाच धूर सुटलेला. हा वाईट ढगला जर आपण मायनस केलं तर काळोख काळोख. पण ह्यांचे काही कन्स्ट्रक्शन थांबले नाही आहेत. ते नाही थांबणार आहे. पाऊस असो काही असो, ह्यांचे कन्स्ट्रक्शन बघ ना. बापरे, दिवसभर रात्रभर काम करतात ते. किती सारे आहेत. केवढे आहेत ते. केवढी माणसं. अच्छा, ती माणसं आहेत. मला वाटलं काहीतरी लावलेलं आहे. नाही, हे बघ काम करतात ते सगळे मिळून काम करतात. ते बघ ते क्लाउड्स किती खाली होतात. ते जोराचा पाऊस येणार आहे, खूप जोराचा पाऊस येणार आहे. किती फास्ट मूव्ह होत आहेत बघ ना. अगं रसल खेमा आहे ना, तिथे टोर्नेडो पण आला होता.
करतो कोणाला? कोण पण नाहीये आता. तिकडे गोड आहे, तिथे पण कोण नाहीये. चल थ्रो कर बॉल. या चल घे, मार 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 ना. फक्त थ्रोच येतो अजूनपर्यंत. घे घे घे, थ्रो थ्रो थ्रो. चल 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 चल. बॉल गेला आपला. बॉल 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 बॉल. मार, किक मार, किक मार, किक मार रे. नो असं करतो. अच्छा ठीक आहे. नो नो तर नो. आता आता काय हो? तिकडे सायकलवाल्याच्या पाठी का बरं? का? चल ये ना, फेक ना दुबा. हा फेक. ये खेळ. चल चल असंच मारायचंय. चल फुटबॉल फेक फेक. मार मार मार. पायाने मारायचंय, पायाने मारायचंय, पायाने मारायचंय. उचलायचं नाहीये बॉल. असे करून कशी चालणार दुबा? एवढं जपून ठेवलंय बॉलला, ठेवायला फेकायलाच नाही मागत आहे. हा किक मार, किक मार, किक मार. चल चल ये किक मारू आपण बॉलला. चल चल किक मार, किक मार. काय गेलं? काहीच नाही गेलं. गाडी आहे, काहीच नाहीये वरती. काय? कोण गेलं? कोणच नाहीये वरती. एरोप्लेन नाहीये वरती आज. चल खेळूया. पहिले तू किक मार. A few moments later. रात्रीचे 12 वाजले. नॉन स्टॉप पाऊस आहे, नॉन स्टॉप वीज चमकते आणि एकदम खतरनाकवाली वीज चमकते. खूप क्रेझी वातावरण झालं असं. बरोबर हे बघ, सी खूप भयंकर परिस्थिती झाली आहे. आणि पाऊस पण किती जोरात पडतोय. एवढ्या दिवसापासून हा भयंकरवाला पाऊस आला आहे. आपल्या बिल्डिंगच्या वरच वीज चमकते. चल बंद करूया खिडकी. चल आपल्या वरच चमकते. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, ओके? की आता हा आमचा बेड आहे, ठीक आहे? बेड हे सेफ्टी ग्रिल आहे, बिकॉज ऑफकोर्स बाबूच्या सेफ्टीसाठी की तो खाली नको पडू म्हणून. आमचा बेड आणि विंडो ही एवढ्याच डिस्टन्सवर आहे, ओके? एक हाताच्या डिस्टन्सवर आहे, ठीक आहे? आम्ही इतके व्हिडिओज पाहिलेत की ही फ्रेम सकट विंडो उडून आलेली आहे. आजचा जो वादळ आलेला आहे त्याच्यामध्ये. तर हा बेड जरी आम्ही पूर्ण तिथपर्यंत ढकलला ना, म्हणजे कबर्डला जरी टच केला, 2 हात बनतील फक्त. हो. एवढाच डिस्टन्स बनणार होते. ही खिडकी जर उडली तर जायचं कुठे? त्यामुळे आम्ही बाबूला सध्या, जसं लास्ट टाइम मी ब्लॉगमध्ये दाखवलेलं, जेव्हा ना ब्लास्ट होत होते तेव्हा सेफ प्लेस घरातली ती आहे ती नम्रताचा कबर्ड, जो डोअरच्या साईडला आहे. तो खूप लांब, म्हणजे देवबाप्पाच्या तिकडे असं त्याचा पाळणा लावून त्याला तिथे ठेवून दिलेला आहे. तुम्ही माझ्या मागे बघतच असाल, किती नॉन स्टॉप वीज चमकते, नॉन स्टॉप. मला वीज आणि पाऊस इतका आवडतो. पण आज जो मी ही पाऊस आणि वीज पाहिलेली आहे ना, माय गॉड, माझ्या आयुष्यात कधी पाहिली नाही आहे. इतकी टेरेबल, इतकी डरावणी, आणि थांबतच नाही आहे. बघा ना, कंटिन्यू चालू आहे. सी, मी तुम्हाला क्लिप्स दाखवेन त्याचे. तर एवढ्या दिवसापासून ना इराण, ओके, ह्यांचे बॉम्ब, मिसाईल, ह्याच्यापासून झोप नव्हती. आणि आज ह्या वातावरणमुळे झोप नाही आहे. तर बघू, वातावरण शांत होईल तेव्हा आम्ही येऊ, झोपू.
पण 1 तासापासून हे असंच चाललेलं आहे. एक गोष्ट सांगते, इतकी घाणेरडी गोष्ट. आमची लाईट ट्रिप झालेली, लाईट इन सेन्स AC. इकडचा मी एक घाणेरडा ड्रॉबॅक सांगते तुम्हाला. ACचे जे काय बोलतात उद्देश त्याला, ते डब मशीन outlet. असतात, ते आउटलेट्स टेरेसवर आहेत. त्याच्यामध्ये जरा पाणी गेलं ना पावसाचा की ते बंद होऊन जातात. आता हे आउटलेट जेव्हा उद्या ऊन येणार तेव्हाही AC चालू होणार. काय करायचं रात्रभर? फॅन. नशीब आमच्याकडे एक फॅन आहे. इथे फॅन कुठेच नाही आहे, तुम्ही बघितलंच असेल आमच्या ब्लॉग्समध्ये. तर आम्ही टेबल फॅन घेऊन ठेवलेला आणि एकच टेबल फॅन आहे. आता नम्रता तशी पण कुल्फी होती, ती खूप अशी लेअर अप होऊन जाते आणि झोपते. केवढा जोरात वाजला. खूप जोराचा पाऊस आहे, खूप जोराचा पाऊस आहे. ते बघ, ते तर संपूर्ण भरून. ओ बापरे, ओ बापरे. चला बंद कर. हे बघ जसं काय चाललंय, फोटो सेशन चाललंय. इट्स स्कॅरी गो, व्हेरी स्कॅरी. आपल्या बिल्डिंगच्या वरच कार्यक्रम चालले बघायला गेले तर. भयंकर यार, भयंकर. जाऊदेच आहे ना, भीती वाटायला लागलंय मला. मी ना तुम्हाला माझ्या आईची इन सेन्स माझ्या आजीची एक गोष्ट सांगते. ओके, बंद. बंदच करूया. खूप खूप भयंकर आहे, बघितलातच तुम्ही, खूप भयंकर आहे. तर घरी लग्नाच्या अगोदर ओके अशी वीज चमकायची, पाऊस यायचा ना की मी वीज बघायला अशी बसून जायची खिडकीमध्ये. का माझी आई इन आजी ओके ती यायची. का नकटे, काय बघते हे तू, काय बोलायची? नकटे म्हणजे मला पण नाही माहिती नकटे म्हणजे शिवी आहे काय. का? नाही, शिवी नाही आहे ती. आय डोंट थिंक सो शिवी आहे, कारण आमच्या घरी कोण शिवी देत नाही. ओहो, एक्सेप्ट ओहो, ओके. ओहो. तर आई बोलायची नकटे नकटे निघ तिथून, विजा चमकतायत ना. तर आता जर आईने मला बघितलं असतं ना तर आई हेच बोलली असते, नकटे तू काय करते. मग करूया एकदा व्हिडिओ कॉल. वेळ लागले का? वाजले किती? 1:15 झालेला आहे. 1:15 वाजता मी व्हिडिओ बनवते हे वीज चमकत असताना, कारण माझ्याकडे काही कामधंदा नाही आहे. मी वाट बघते हे वातावरण शांत होईल तेव्हा मी माझ्या बेडवर येईन आणि झोपेन व्यवस्थित. व्योम बिचारा तो मस्त बाहेर झोपलेला आहे. मध्ये खूप जोरात वीज चमकली. तू किती घाबरून उठला, करत उठला असा. आणि ते ह्याच्या आपल्याला साऊंड विंडो बंद. मी मगाशी खिडकी लावण्याचा प्रयत्न करत होती, ती थोडीशी उघडली, मला बघायचं होतं काय चाललंय. मी ढकलते तिला, पुश करते, ती बंद झाली नाही माझ्यानी. एवढ्या जोरात प्रेशराईज झालेला आहे आणि एवढा वारा सुटलेला आहे. ती स्मूथ आहे पण ती थोडी हे आहे, ती मोठी आहे ना म्हणून एखादं. माझी कमर पण खूप दुखते. चलो बाय. चला आता तुम्ही झोपा, आम्ही तर झोपू नाही शकत. आमची झोप इराणने आणि ह्या क्लायमेटने. आपण झोपून जाऊ ना, काय फरक पडतो बाई, आपण लोक मुंबई से आहे. अरे मुंबई से हे अग्री. आपण मुंबई से तेव्हा होतो जेव्हा आपल्याकडे बाळ नव्हतं ना. आता बाळ आहे तर त्याच्या सेफ्टीसाठी ना मला तर झोप लागणार नाही, टू बी ऑनेस्ट. चला तुम्ही झोपा, मी विजा बघते. बाय बाय, गुड नाईट.